नमस्कार. अक्षरमानव कुटुंबात आपलं स्वागत आहे. तर आज बघा आपण परसबाग म्हणतो. आपल्याला वाटतं की खूप मोठी जागा असायला हवी जेणेकरून मी गार्डन तयार करू शकेल. पण एका छोट्या विंडोच्या नेटमध्ये सुद्धा तुम्ही अशा गजांमध्ये आपण गार्डन फुलवू शकतो. तर याच्यामध्ये ही माझ्या घरातली छोटीशी विंडो आहे आणि त्याच्यामध्ये एक नैसर्गिक पद्धतीने आपण झाडं प्लॅन्ट लावलेले आहेत छोटे छोटे. आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही जर बघितलं तर त्याला कुठेही आपण छटाई कटाई केलेली नाही आहे आणि ते नैसर्गिकरित्या आपण ही बाग फुलवली आहे. याच्यामध्ये गुळवेल आहे, नंतर ही बघा पानफुटी आहे, नंतर आपल्याकडे मेडिसिनल प्लांट ओवा आहे बघा, नंतर कढीपत्ता आहे. अशा प्रकारचे छोटे छोटे प्लॅन्ट आपण लावू शकतो. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की आपण बघा पाणी टाकतो, त्याचा निसर्गाचा आनंद आपल्याला एवढ्या छोट्याशा जागेत सुद्धा घेता येतो. पाणी टाकतो तर त्यावेळेला कढीपत्त्याला पाणी टाकल्याबरोबर एक सुवासिक वास येतो आपल्याला, छान सुवास. आणि तो ॲरोमा जो आहे तो खूप मनाला सुखावणारा असतो. आणि आता तुम्ही जर बघाल तर ह्या नैसर्गिक बागेमध्ये असे पालापाचोळा पण टाकलेला आहे. आणि त्या पालापाचोळ्यामुळे काय होतं की खूप पक्षी येतात. आता सध्या पक्ष्यांची लगबग चालू आहे घरटी बांधण्याची, पाऊस येणार आहे ना, म्हणून त्यांची लगबग चालू आहे. तर माझ्याकडे खूप सारे पक्षी येतात आणि ह्या झाडाच्या ज्या फांद्या मी टाकलेल्या आहेत तर त्यातले बरोबर काड्या त्या वेचून नेतात त्यांच्या घरट्यासाठी. आणि एकाने तर बघा हे घरटंसुद्धा बांधलं आहे बघा. बघा हे नैसर्गिक असल्यामुळे आणि पक्षी किती हुशार आहे बघा. त्याने त्या घरट्याच्या आजूबाजूला ओव्याचं पानं लावलेली आहे, गुळवेलची पानं आहेत आणि साईडला त्याच्या सगळं एक लिंबूचं प्लॅन्ट आहे माझ्याकडे छोटंसं. तर त्या लिंबू येत नाही पण लिंबूचं छोटंसं प्लॅन्ट आहे. तर त्या प्लॅन्टचे काटे त्याने आजूबाजूला टाकलेले बघा. व्हिडिओत कितपत दिसत आहेत माहिती नाही पण तुम्हाला मी ओरली सांगते बघा. तर असे इतके सुंदर. आणि पक्ष्यांसाठी मी पाणी ठेवलेलं आहे आणि पक्ष्यांसाठी दाणे ठेवलेले आहे. याच्यात रंगीबेरंगी पक्षी येतात. याच्यामध्ये बुलबुलने पिल्ले दिली होती आणि ती आता उडून गेलेली आहेत. पण तरीसुद्धा गंमत अशी आहे की काही दिवसांनी परत ते ह्या घरट्याला व्हिजिट करतात. तर माझं आता निरीक्षण चालू आहे की काय काय करतात आणि दुसरा पक्षी येतो का. पण बहुधा येणार नाही म्हणून मी ठेवलेलं आहे. 1-3 महिन्यापासून ते घरटं सध्या रिकामं आहे. पण त्यांना जिथे सेफ वाटतं आणि जिथे अशा गोष्टी दिसत आहेत तिथे ते पक्षी येतात आणि इतका आनंद देतात आपल्याला हे सगळे प्लॅन्ट. तर अशा प्रकारे आपण आपल्या जागेचा कुठलाही बाऊ न करता आणि खूप डेकोरेशनच्या पाठी लागायचं नाही. हा बघा छोटे छोट्या बघा माठ आहे माझ्याकडे. हे काहीतरी फुटलेलं भांडं होतं माझ्याकडे, प्लॅस्टिकची कुंडी होती, ह्या नारळाच्या सावळ्या आहे. अशा प्रकारे आपण नैसर्गिकरित्या झाडांना खूप. आणि ह्याच्यामध्ये कोरपड आहे, ती पण मला कामी येते नाही का. कोरपडीमध्ये खूप सारे गुणधर्म आहेत तर ती कामी येते. पोट दुखायला लागलं की ओवा कामी येतो, ओव्याची पानं मला खाता येतात. तर अशा प्रकारे आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकतो आणि खूप आनंददायी हे असं गार्डन आपण छोटंसं आपल्याला पाहिजे तसं पाहिजे तेवढ्या वेळात आणि पाणी टाकल्यानंतर ते खूप छान फुलतात, आनंद देतात, हिरवीगार होतात. परत चैत्राच्या आधी सगळी पालवी झडते, परत नवीन येते. असा खूप आनंद देणारा हा आहे प्रयोग. तर तुम्हीसुद्धा तुमच्या छोट्या छोट्या भागांमध्ये छोट्याशा जागेचा बाऊ न करता, खूप डेकोरेशन न करता अशी नैसर्गिकरित्या आपल्यासाठी आणि काय म्हणूया छोटंसं तरी ऑक्सिजन देतात, ते आपल्याला रमवतात आणि खूप छान पक्ष्यांना आनंद देतात, फुलपाखरं येतात आणि ती मजा काही औरच असते. त्यामुळे करून बघा. धन्यवाद. यांना सगळ्यांना हिरवगार ठेवण्यासाठी मी काय करते की आपलं तांदूळ किंवा डाळ आपण धुतो स्वयंपाकासाठी, तर त्यावेळेला त्या तांदूळ डाळ धुतल्याचं पाणी टाकते, म्हणजे त्यांना ते न्यूट्रिशन मिळतं हो ना. आणि त्याच्यामध्ये आम्ही आता ओला कचरा जो असतो आपला तो सुकवते. ह्या महिन्यामध्ये सुकतो तो चांगला आणि मग त्याचं कंपोस्ट बनवून ह्या सगळ्या प्लांट्सला देत असते. त्याच्यामुळे ते तुकतुकीत राहतात आणि छान आनंद देत राहतात आणि ग्रीन एकदम छान त्यांचे कलर्स असतात.
आणि खूप छान आपल्याला खूप छान वाटतं आपल्याला हे असं केलं तर. कंपोस्टिंग पण आपण करू शकतो घरगुती. हे जर तुम्हाला आवडत असेल तर आपण वेगळा व्हिडिओ करू त्याच्यासाठी. तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि असा आनंद आपला निसर्ग आपल्याला आनंद देतो, पण आपल्याला पण काहीतरी थोडंफार त्याच्यासाठी करावं लागतं. त्यावेळेला ही आनंदाची देवाणघेवाण आहे. असं आपण छोट्याशा जागेमध्ये आपल्यापुरता, आणि लोकांना पण तसं छान वाटतं. फक्त त्यांना वाटतं की हे डेकोरेटिव्ह नाही आहे, पण खूप मजा आहे. बघा ना, एका प्लांटला अशा छोट्या छोट्या फांद्या आलेल्या आहेत. छोट्या छोट्या अशा फांद्या आल्या आहेत. त्याच्यावर पक्षी इतके छान येतात आणि त्याच्यावर ते झुलतात पण. झुला म्हणून असतो त्यांचा. आणि प्रत्येक वेळेला पक्षी येईलच असं नाही. आता बघा, मी इथे एक बघा हा छोटा कप ठेवलेला आहे. त्याची दांडी गेलेली होती ना, त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे याचा थॉट असा आहे की पक्षी आल्यानंतर त्याला खाण्याचं आणि पिण्याची पाणी पिण्याची सोय माझ्याकडे आहे. माझ्याकडे येणारा पक्षी हा उपाशी जाऊ नये एवढं. जेव्हा येईल तेव्हा येईल, पण ते 2-3 महिने येत नाहीत. ते पण जरा बघत असतात की ही सेफ्टी प्लेस आहे का, किंवा त्यांचं काय ऑब्झर्वेशन असेल ते करत असतात. आणि नंतर मात्र मग ते यायला सुरुवात होतात. 1-2घांना सांगतात वाटतं ते, मग हळूहळू कपल्स यायला लागतात, मग त्यांची पिल्ले येतात. अशी सगळी ती गंमत आहे. तुम्ही करून बघा आणि आवडला असेल तर सांगा, म्हणजे पुढच्या वेळेला आपण तसे व्हिडिओ बनवू. धन्यवाद.